जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आपल्याला आठवत असेल की युद्ध हे 28 फेब्रुवारीला सुरू झालं होतं की या युद्धामध्ये पाकिस्तानची भूमिका काय राहिली. पाकिस्तान आपल्याला आठवत असेल तर काही महिन्यापूर्वी पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एक लष्करी करार झाला होता, ज्याला इस्लामिक नेटो असं संबोधलं होतं. नेटो म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. हे युरोपमधलं एक मिलिटरी अलायन्स आहे आणि हे जगातलं मोस्ट पॉवरफुल असं मिलिटरी अलायन्स आहे. ज्यावेळेला हा अलायन्स झालं तर त्यावेळेला काही तथाकथित तज्ञांनी सांगितलं होतं की याच्यामुळे भारताचं किती नुकसान होईल. आता पाकिस्तानची कशी प्रगती होते आहे आणि पाकिस्तानच्या करारात असं म्हटलं होतं की जर सौदी अरेबियावरती हल्ला झाला तर तो पाकिस्तानवरती सुद्धा झाला असं म्हणता येईल आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचं सैन्य हे सौदी अरेबियाच्या रक्षणाकरता वापरलं जाईल. आता सौदी अरेबियावरती इराणनी मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहे. त्यांची जे अॅरॅम्को नावाचा जो सर्वात मोठा तेल शुद्ध कारखाना आहे तो त्यांनी पूर्णपणे बंद पाडला आहे. गॅस निर्मिती त्यांनी बंद पाडलेली आहे. त्यांची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी पूर्ण बंद पाडलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे जे पाकिस्तानी सैन्य आहे, जवळजवळ 30-35 हजारहून जास्त पाकिस्तानी तिथे सैन्य असावं, त्यांची कामगिरी काय झाली तर त्यांची कामगिरी ही शून्य झाली. पाकिस्तानची एअर डिफेन्स जी खास तर चीनी बनावटीच्या शस्त्रांवरती अवलंबून होती ती अजिबात टिकू शकली नाही आणि सौदी अरेबियाचं खूप नुकसान झालं. तर हा जो पाकिस्तानी नेटो होता याचा पूर्ण पराभव झाला. उलटा इराणनी पाकिस्तानला धमकी दिली की जर तुम्ही सौदी अरेबियाला जर मदत केली तर आम्ही तुमच्यावरती हल्ले करू. आणि आपण जर नकाशा बघितला असेल तर जवळजवळ 1000 किलोमीटरची सीमा कॉमन आहे. इराण आणि पाकिस्तानची सीमा एकमेकाला जोडलेली आहे, लक्षात ठेवा, जोडलेली आहे. तर पाकिस्तानला मोठं नुकसान होऊ शकतं. तर थोडक्यात पाकिस्तानने ऑफर केलं होतं सगळ्या इस्लामिक राष्ट्रांना की जर तुम्हाला गरज पडेल तर तुमचं रक्षण आम्ही करू शकतो. आणि त्यावेळेला भारतातले काही तज्ज्ञ, सोकाळ तज्ज्ञ अगदी उतावळे झाले होते की बघा आता पाकिस्तान केवढं मोठं राष्ट्र बनतं आहे, परंतु पाकिस्तानचा यामध्ये पूर्णपणे मानसिक लष्करी पराभव हा झालेला आहे. ते अजिबात सौदी अरेबियाला वाचू शकलेले नाहीये आणि सौदी अरेबिया त्यांच्यावरती खूपच रागावलेला आहे. आणि याच वेळेला याचा संबंध इराण वॉरशी नाही परंतु पाकिस्तानशी आहे. त्याच्यावरची विषय 2 मिनिटं फक्त बोलणं गरजेचं आहे. ते म्हणजे सध्या पाकिस्तान आणि तेहरीक तालिबान पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान किंवा तालिबान यांच्यामध्ये मोठं युद्ध सुरू आहे. फक्त जगाचं त्याच्याकडे जे पुरेसं लक्ष पाहिजे ते नाही. पाकिस्ताननी त्यांच्या एअरफोर्सच्या मदतीने तेहरीक तालिबान पाकिस्तानचे जे तळ होते काबूलमध्ये, कंदारमध्ये, अफगाणिस्तानमध्ये त्याच्यावरती हल्ले केलेले आहेत. आणि यामध्ये अनेक नागरिक मारले गेले आहेत, अफगाणिस्तानचे नॉर्मल नागरिक. हे जे शेवटचा जो हल्ला झाला पाकिस्तान एअरफोर्सचा तर त्याच्यामध्ये त्यांनी एक जे अफगाणिस्तानमध्ये एक जे हॉस्पिटल होतं त्याला डी एडिक्शन सेंटर असं म्हटलं जातं, जिथे ज्यांना अफगाणच्या चरसचं व्यसन लागलं असतं त्यांना ते व्यसन काढण्याकरता व्यसनमुक्ती ते केंद्र होतं. तर तिथे जवळजवळ 250-300 अफगाणी मारले गेले. तर आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ड्युरंड लाईन म्हणजे जी अफगाणिस्तान पाकिस्तानची सीमा आहे तिथे एक भयानक युद्ध सुरू आहे आणि पाकिस्तानी सैन्याला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानाला सामील व्हावं लागतं आहे. आणि पाकिस्तानी सैन्याची जे तेहरीक तालिबान पाकिस्तान आहे, जे खैबर पख्तूनख्वा नावाचा जो प्रांत आहे आपल्या पाकिस्तानमध्ये, तिथे जमिनीवरती ऑपरेशन करण्याची हिंमत नाही हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे पाकिस्तानचं आर्थिक नुकसान, पाकिस्तानचं लष्करी नुकसान हे मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि आपण जर याच्यामध्ये जर बलुची जर लोक पकडले तर आज 50% पाकिस्तानचं सैन्य हे पाकिस्तानच्या आत लढण्यामध्ये गुंतलेलं आहे. म्हणजे ट्रेडिशनली 85% पाकिस्तानी सैन्य हे भारत पाकिस्तान सीमेवरती असायचं. आज 50% पाकिस्तानी सैन्य हे पाकिस्तानच्या आत बलुचिस्तानमध्ये, खैबर पख्तूनख्वामध्ये बलुची रिबेलच्या विरुद्ध युद्ध करण्यात गुंतलेलं आहे. 15-20% सैन्य हे अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरती आहे. म्हणजे पाकिस्तानला थोडक्यात टू फ्रंट वॉर वरती लढायला आता भाग पडतं आहे आणि पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आहे. बघूया पाकिस्तान या युद्धामध्ये किती वेळ टिकेल. पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था खराब आहे, पाकिस्तानची लष्करी व्यवस्था खराब आहे, पाकिस्तानचं
सगळंच नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आता आपण येऊया चीनकडे. ज्या त्याच्या आधी थोडंसं रशियाकडे आपण येऊया. रशियाचा या युद्धामध्ये प्रचंड फायदा झाला आहे, कारण आता तेलाचं संकट आल्यामुळे, गॅसचं संकट आल्यामुळे आता रशिया सगळ्या जगाला मोठ्या प्रमाणामध्ये तेल विकायला तयार आहे. आणि त्याला अर्थात अमेरिकेने एक सवलत दिल्यामुळे आता जे तेल गल्फ ऑफ होर्मुझ मधून येत नाहीये ते रशिया विकत आहे. आणि आपण बघितलं, पण जर बातम्या नीट ऐकत असाल तर 20-25 जहाजं ज्यांचं तेल रशिया पाठवत होतं चीनकडे, तर त्या जहाजांनी आता आपला रस्ता बदली केला आहे आणि ते आता भारताकडे भारताच्या बंदराकडे येत आहे. मग ते तेल असो की गॅस असो, म्हणजे जे नुकसान आपल्या ऑइल संकटाचं होत होतं गल्फ ऑफ, आपलं 20% तेल किंवा 50% गॅस हा गल्फ ऑफ होर्मुझ मधून येतो, तो थांबल्यामुळे थोडंफार नुकसान होत होतं. तर ते आता पूर्णपणे नुकसान जे आहे ते इकडून भरून पाडलं जात आहे आणि रशियाला आता प्रचंड प्रमाणामध्ये पैसा मिळतो आहे. आणि सर्वात मोठं जर कोणाचा फायदा झाला असेल या युद्धामुळे तर तो रशियाचा होतोय, कारण त्यांना आता त्यांची लढण्याची क्षमता युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आणि याचबरोबर इमॅजिन करा, युक्रेन सारखा देश की जो स्वतः युद्धात अडकला होता, त्यांनी सुद्धा आपले एक्सपर्ट आता अमेरिकेकडे पाठवायला सुरुवात केली ड्रोन वॉरफेअरची. कारण युक्रेनला रशियाच्या ड्रोन विरोधात स्वतःचं रक्षण कसं करायचं, आपले ड्रोन कसे वापरायचं याचं एक मोठं प्रॅक्टिकल नॉलेज आहे की जे गेले 4 वर्ष रशियाच्या विरोधात वापरतायत. तर आता युक्रेनचे ड्रोन एक्सपर्ट हे आता आखाती देशामध्ये येऊन त्यांना लढण्याकरता मदत करता आहेत आणि अमेरिकेला मदत करतायत, कारण त्यांचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स या क्षेत्रामध्ये खूप जास्त आहे. आणि याच्यामध्ये एकच मी मुद्दा मांडतो, हा मुद्दा आपल्याला नंतर कव्हर करावा लागेल. काल परवाची बातमी आहे, त्याच्याविषयी मी बोललो होतो की 7 परकीय नागरिक, याच्यामध्ये 6 युक्रेनचे आहेत आणि एक अमेरिकेचा आहे. त्यांना मिझोराम मधून हे गेले होते म्यानमारमध्ये आणि त्यांनी ड्रोन वॉरफेअर कसं करायचं याचं प्रशिक्षण तिथल्या बंडखोर गटांना दिलं आणि आपल्या NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्यांना पकडलेलं आहे. त्यांचा आता चौकशी चालू आहे, बघूया काय होतं. परंतु असे हे मर्सिनरीज किंवा भाडोत्री सैनिक ज्यांना आता युक्रेन युद्धामध्ये अनुभव मिळालेला आहे, ते सुद्धा जगात वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जात आहेत. तर भारतात आले ते, पण त्यांना आपल्याला पकडण्यामध्ये यश मिळालं होतं. तर रशियाविषयी एवढंच. आणि आता शेवटचा मुद्दा जो आहे त्याच्याविषयी मला बोलायचा आहे, तो म्हणजे आहे चीन विषयी. चीन नंबर 2 ची आर्थिक शक्ती आहे, आपल्या 3.5 पटीने त्यांची जास्त आर्थिक शक्ती आहे. तर चीनला या युद्धात नेमकं काय मिळालं? या युद्धामध्ये चीनचं प्रचंड नुकसान झालंय. नीट ऐका जरा, चीनचं प्रचंड नुकसान झालंय. नंबर 1, चीन व्हेनेझुएलाकडनं जवळजवळ 30-40% तेल अतिशय स्वस्त दरामध्ये घेत होतं, कारण व्हेनेझुएलाकडनं कुठल्याही इतर राष्ट्रांची हिंमत नव्हती तेल घ्यायची, कारण अमेरिकेने त्याच्यावरती दबाव टाकला होता. पण चीन अमेरिकेच्या दबावाला विचारत नाही, म्हणून ते तेल घेत होतं. आता व्हेनेझुएलामध्ये अमेरिकन सत्ता आल्यापासून ते सगळं पूर्णपणे तेल तिकडनं मिळणं हे थांबलंय. तर 20-25% तेल जे चीनला व्हेनेझुएलामधून मिळत होते ते पूर्णपणे थांबलेलं आहे. 50-60 अब्ज डॉलर्सचं जी गुंतवणूक व्हेनेझुएलाच्या ऑइल सेक्टरमध्ये जी चीननी केली आहे ती पूर्णपणे बर्बाद झाली आहे. तर चीनचं तिथे थोडं नुकसान झालंय. दुसरं, चीन एक म्हणजे जवळजवळ 90% तेल जे इराण एक्सपोर्ट करत होतं ते चीनला एक्सपोर्ट करत होतं, कारण चीन अमेरिकेला न जुमानता आपल्या शॅडो फ्लीटच्या मदतीने हे तेल आणत होतं. आता गल्फ ऑफ होर्मुझ बंद झाल्यामुळे ते तेल आता मोठ्या प्रमाणात तेलाची जी वाहतूक आहे ती बंद झालेली आहे. तर त्याच्यामुळे चीनचं तिथे सुद्धा प्रचंड नुकसान झालं आहे. आणि चीननी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती इराणमध्ये अमेरिकेला न जुमानता, कारण चीन नेहमी हाय रिस्क गॅम्बल घेतो, म्हणजे मोठ्या प्रमाणात धोका पत्करतो. पण धोका पत्करला तर काही काही वेळा त्याचा फायदा पण खूप होतो, कारण चीनला अतिशय स्वस्त दरामध्ये, म्हणजे जे मार्केटमध्ये रेट जर $100 पर बॅरल असेल तर चीनला $50 पर बॅरलच्या मदतीने तेल मिळत होतं, व्हेनेझुएलामधून मिळत होतं इराणकडून, जे आता पूर्णपणे बंद झालं आहे. तर चीनला जो ऑइल शॉक आहे हा खूप मोठा लागलेला आहे. याच्याशिवाय चीननी मोठ्या प्रमाणात जी गुंतवणूक पाकिस्तानमध्ये केली होती, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये, ती सुद्धा मोठी धोक्यामध्ये आलेली आहे. तर या युद्धामध्ये
चीनचं खूपच नुकसान झालं आहे, आर्थिक नुकसान खूप झालंय. आणि एक अतिशय महत्वाचं नुकसान म्हणजे चीननी मोठ्या प्रमाणात व्हेनेझुएला आपली शस्त्र विकली होती, म्हणजे एअरफोर्सची पण शस्त्र विकली होती, अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम या विकल्या होत्या. तर त्यांनी अजिबात तिथे काम केलं नाही. तर हे नुकसान, आणि व्हेनेझुएलामध्ये अमेरिकन आरामात सिस्टीमला न्यूट्रलाइज करून व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना उठवून घेऊन गेले, तरी चीनची शस्त्र ही पूर्णपणे निष्क्रिय पडली. आणि नेमकं हेच झालेलं आहे. चीनची जी एअर डिफेन्स सिस्टीम होती, जी लावलेली होती त्यांनी इराणमध्ये, तर ती खोमेनी यांचं रक्षण करू शकली नाही. हे जे नेतृत्व होतं ज्यांचं रक्षण करू शकलं नाही. तर चीनचं लष्करी तंत्रज्ञान या या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं फेल्युअर झालंय असं म्हणता येईल. तर या युद्धामध्ये चीनला मोठा धोका निर्माण झालेला आहे. आणि असं वाटत होतं की या युद्धाचा फायदा घेऊन चीन आता तैवानच्या विरुद्ध युद्ध सुरू करेल. अशा प्रकारचं ग्रे झोन वॉरफेअर चीनने सुरू केलेलं आहे. तर ते युद्ध होईल की नाही हा वेगळाच विषय होईल, परंतु त्याच्याविषयी आपण आता नाही, नंतर कधी बोलू. आणि आता शेवटचा मुद्दा आपण जो येऊ, तर जगाची अर्थव्यवस्था किंवा जगाची सप्लाय चेन. असं मानलं जातं की या इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे जगाची अर्थव्यवस्था असं मानलं जात होतं की 3.4 किंवा 3.5% त्यांची ग्रोथ असेल. तर ती आता ग्रोथ 2.8 वरती आलेली आहे. म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेचा वाढण्याचा वेग कमी होणार आहे. आखाती देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. पाकिस्तानची झाली आहे, चीनची खाली आहे. म्हणजे बहुतेक सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा वाढण्याचा वेग हा अत्यंत कमी होणार आहे. मुख्य ऑइल शॉकमुळे किंवा गॅस शॉकमुळे किंवा आर्थिक शॉकमुळे किंवा ट्रान्सपोर्टेशनच्या बॉटलनेकमुळे किंवा जहाजांच्या बॉटलनेकमुळे वगैरे. तर हे सगळं सगळ्या जगाला अगदी अस्थिर करण्यात आलं आहे. आणि याकरता जबाबदार अर्थात डोनाल्ड ट्रम्प आहे की जे वेड्यासारखं त्यांनी हे युद्ध लादलं. आणि त्याच्यात त्यांना काही फारसं मिळेल असं वाटत नाही. असं मानलं जातं की आता अमेरिका त्याच्या विरोधात उतरणार आहे, डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात. जे अमेरिकेचे NCTC नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे जे मुख्य होते ते आता डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात गेले. त्यांनी रेसिग्नेशन केलं, त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. याच्याशिवाय जे CIAच्या चीफ होत्या त्या सुद्धा डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात या युद्धामधला जो विरोध आहे हा वाढतो आहे. तर एखाद्या वेळी डोनाल्ड ट्रम्पला हे युद्ध थांबवावं लागेल. आता आपण थोडक्यात शेवटचा मुद्दा घेऊ की पुढच्या 10 दिवसात, पुढच्या महिनाभरात काय होईल. असं आहे की लो इंटेन्सिटी वॉर म्हणजे युद्ध सुरू राहील, परंतु आता तुमच्याकडे शस्त्रच कमी शिल्लक राहिल्यामुळे, थोडीशी ड्रोन्स, थोडीशी मिसाईल, तर आपण जी शस्त्र आहे ती पुरवून युद्ध करू. तर इराण काही महत्वाच्या टार्गेट्सवरती फायर करत राहील. अमेरिकेकडे शस्त्र अजून आहे, तर ते इराणला पाषाण युगामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे अनेकांना असं वाटतं, अनेक तज्ज्ञांना असं वाटतं की जसं इराक नावाचा देश आता पाषाण युगात गेला आहे, सिरिया पाषाण युगात गेलेला आहे, लिबिया एकेकाळी ही अतिशय पॉवरफुल देश होते, हे पाषाण युगात गेले आहे. आणि तिथे कोणाचं सरकार आहे कोणालाही काही माहिती नाही. तिथे वेगवेगळे गट एकमेकाच्या विरोधात त्याच देशामध्ये एकमेकाला मारत असतात. तर तशाच प्रकारचं युद्ध जे आहे हे इराणमध्ये होईल आणि इराण बेचिराग होईल. अशा प्रकारची एक म्हणजे पद्धती होऊ शकते असं मानलं जातं. तर किती लढण्याची क्षमता आता उरली आहे इराणकडे, किती लढण्याची क्षमता अमेरिकेकडे उरलेली आहे याच्यावरती हे अवलंबून राहील. परंतु एवढं नक्की की जी युद्धाची जी इंटेन्सिटी आहे किंवा तीव्रता आहे ही अत्यंत कमी होईल. आणि जे सप्लाय चेन होर्मुजचं महत्व आता हळूहळू कमी होईल. कारण इतर जे ऑइल सरप्लस देश आहेत, आफ्रिकेतले असो की हे असो, ते आता मोठ्या प्रमाणामध्ये आपला सप्लाय वाढवतील. कारण अशा वेळेस तर इतर देशांनी जर आपला सप्लाय वाढवला, जसा रशियाने वाढवला आहे, तर अर्थात त्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण किमती चांगल्या वाढलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे गल्फ ऑफ होर्मुज मधून येणारं तेल जे कमी होत होतं ते त्याची शक्यता आता इतर देश वाढवतील. त्याच्यामुळे एनर्जी संकट आहे हे आता मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. तर हे झालं विश्लेषण. थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की ही एक ड्रॉ मॅच आहे. नुकसान इराणचं खूप झालेलं आहे, परंतु अजून सुद्धा ते काही दिवस लढाई करू शकतात. लो इंटेन्सिटी वॉरफेअर. अमेरिका चं युद्ध म्हणजे युद्ध नेतृत्व कमी पडलेलं आहे, परंतु ते अजून सुद्धा उरलेली टार्गेट बर्बाद करून जातील युद्ध थांबवण्याच्या आधी.
इस्रायलचे मोस्ट ऑफ द वॉर एम्स हे अचीव्ह झालेले आहे आणि आता हिजबुल्ला म्हणा, हमास म्हणा किंवा हुती म्हणा, हे 15-20 वर्ष मागे पडलेले आहेत. तर रशियाचं याच्यामध्ये खूप फायदा झालेला आहे. चीनचं याच्यामध्ये खूप नुकसान झालं आहे. पाकिस्तानचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये सगळं जग अस्वस्थ असताना भारताने आपलं सप्लाय चेन चांगलं ठेवलेली आहे. आपलं ऑइल सिक्युरिटी चांगल्या पद्धतीने गार्ड केली आहे. गॅस सिक्युरिटी चांगल्या पद्धतीने केले आहे. जो आपल्याला फर्टिलायझर्स म्हणजे जो त्याला खतं म्हणायचं त्याचं सप्लाय चेन आपण चांगली ठेवलेली आहे. तर आपण या अतिशय खतरनाक जगामध्ये आपण बऱ्यापैकी एकत्र येऊन आपलं लढाई लढण्याचा जो म्हणजे पद्धत होती ती चांगल्या पद्धतीने वापरली आहे. तर मी इथेच थांबतो. जय हिंद.